एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील मोरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लोकप्रिय शिक्षक बाबासाहेब बोरसे व सुनील बाळासाहेब कुलट सर यांच्या बदली निमित्त विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या वतीनं हृदयस्पर्शी निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिक्षकांबद्दल असलेलं आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला महिला, पुरुष, आजूबाजू विद्यार्थी यांचा मोठा सहभाग होता। यावेळी बोलताना अनेक मान्यवरांनी बोरसे गुरुजी आणि कुलट सर यांच्या कार्याची प्रशंसा केली। शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीसाठी या दोन्ही शिक्षकांनी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत असं त्यांनी सांगितलं। शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य आणि संस्कार दिले, यामुळेच विद्यार्थी त्यांच्यावर खूप प्रेम करतात, उपस्थितांनी सांगितलं। या शिक्षकांनी आम्हाला घडवलं, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही आज यशस्वी आहोत। त्यांच्या बदलीमुळे आम्हाला दुःख होतंय, पण त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो। कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही शिक्षकांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं। बाबासाहेब बोरसे गुरुजी आणि सुनील बाळासाहेब कुलट सर यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनानं झाली। हा निरोप समारंभ केवळ शिक्षकांचा निरोप नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्त्वाचा टप्पा होता। आवाज जनतेसाठी सचिन गडाख, वांबोरी। मी बोरसे बाबासाहेब लिंबाजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी या ठिकाणी कार्यरत होतो। माझी सलग सेवा 22 डिसेंबर 1995 ते 8/9/2025 या 29 वर्ष 8 महिने आणि 8 दिवस असा माझा मोरेवाडी शाळेतील प्रवास आहे। जे आजी माजी विद्यार्थी यांनी माझा हा जो काही निरोप समारंभाचा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थी, सर्व पालक, ग्रामस्थ यांचे शतशः ऋणी आहे। असा स्नेह कायम ठेवावा, वृद्धिंगत करावा अशी नम्र विनंती। धन्यवाद। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।